हॅलो, होळी आणि पुरणाची पोळी कंपल्सरी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही का? तर तुम्ही पण खाल्ली की नाही पुरणाची पोळी? तर इथं मस्त मम्मीने कुकरला डाळ शिजत टाकलेली आहे आणि आम्ही तिथे गप्पा मारत बसल्यामुळे इथे पुरण जरा जास्त शिजलं गेलं. पण काही नाही, ज्याला एक्सपिरियन्स असतो ते पुरणाच्या स्वयंपाकाला घाबरत नाही. जसं की मी लग्नाला माझ्या 6 वर्ष झाले आणि मला अजून पण पोळ्यांचा स्वयंपाक म्हटलं ना, खरं सांगू खूप धाक येतो. म्हणजे भीती वाटते, की होईल की नाही. येतं असं नाही, पण इतकं परफेक्ट जमत नाही. बाकीचं मी सगळं स्वयंपाक आवरते. आणि आमच्या नाशिक साईडला जसं की माझ्या सासरी पुरणाचा स्वयंपाक हा खूप खूप डिफरंट आहे आणि लातूर साईडचा खूप फरक आहे. आणि लहानपणापासून मी इथलाच खाल्लाय तर मला हाच आवडतो खरं सांगायला. अशी मस्त पातळ अशी काळी कढी आणि तिकडं नाशिक साईडला आहे ना, कढी नाही म्हणत तर काळी रशी म्हणतात. आणि इकडे मस्त असं भरडा तुपाची पुरणपोळी, काळी रशी अशी छान, भात, कढी भात असं खूप छान असं मस्त स्वयंपाक तयार झालेला आहे. आणि मस्त देवाला आधी सगळ्यात आधी नैवेद्य दाखवलं आणि इथं माझ्या मम्मीचं काम चालू आहे, की 6 वर्षाचं लग्नाला झालेत आणि तुला अजून पुरणाची पोळी परफेक्ट येत नाही, तर तू शेवटची कर म्हणजे कर. लहान मुलांना कसं शिकवलं जातं, तसं माझ्या मम्मीचं इथं काहीतरी सुरू आहे. म्हटलं तू शिकव किती पण, पण मला काय माहिती भीती वाटते. आणि माझ्या सासरी पण बाकीचं मी सगळं आवरते, पण पुरणाचा स्वयंपाक माझी सासूबाईच करतात म्हणून माझ्या अंगावर अजून काही लोड आला नाही पोळ्यांचा. ज्या दिवशी येईल त्या दिवशी बघू आपण. तर इथं माझं गोंडस बाळ असं छान मस्त असं आवरून तयार पण झालेलं आहे आणि आम्ही सगळी अशी फॅमिली निघालो आहे होळी जाळवण्यासाठी. तर तुम्ही पण सांगा नक्की तुमच्याकडे पुरणाचा स्वयंपाक कसा असतो. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.